नाशिक शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत एक मोठं यश मिळवलं आहे। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात बेकायदेशीर गावठी कट्टे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईसाठी मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 तसेच शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई अंकुश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली। कुमावत नगर पाटाजवळ पुलाच्या पुढे पंचवटी परिसरात एक संशयित इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचत अत्यंत शिताफीने त्या संशयित इसमाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आपले नाव कुणाल महेंद्र चव्हाण वय 19 वर्षे राहणार गणेश चौक कांतीनगर मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक असे सांगितले। पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून सुमारे 25,000 रुपये किमतीचा लोखंडी देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक रिकामी मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 164-226 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3-25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ करीत आहेत। या संपूर्ण कारवाईत पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडस आणि तत्परता दाखवत ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे।